नमस्कार. आज आपण ऐकणार आहोत एक हृदयस्पर्शी कथा. कथेला सुरुवात करण्यापूर्वी तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर मग कथेला सुरुवात करूया. आजच्या कथेचे नाव आहे आंधळी माया. एक 5वी-6वीतला मुलगा आईबरोबर रस्त्यावर मटारचा ढीग बघून आईला म्हणाला, आई मटार घे की ग, मस्त आहेत ग. तशी ती जीन्स पॅन्टीतली बाई थांबून मटारवाल्याकडे चौकशी करू लागली. मामा, मला दिसत नाहीये, चांगले बघून 1 किलो मटार द्या. मटारवाल्यानं 1 किलो मटार तोलले. मुलानं पिशवी पुढे करून मटार घेतले. 100च्या नोटेतले उरलेले पैसे परत घेऊन आईकडे दिले. मुंबईत बऱ्याच जणांना हे दृश्य बघायला मिळालेलं होतं. एक सुंदर 40कडे वळलेली तरुण देखणी बाई व तिचा मुलगा रोज मंडई रस्त्यावर कुठे ना कुठे आढळून यायचे. एवढी देखणी रूपवती बाई, मुलगा पण गोंडस देखणा, आईची काठी बनून तिचे सगळे व्यवहार बिनबोबाट पार पाडत असे. कधी कधी नवरा बायको पण दिसायचे, तर कधी कधी मुलगा, आई, वडील असायचे. तिच्या आंधळेपणानं तिचं किंवा बाप लेकाचं काही अडतंय असं कोणालाच कधी जाणवलं नव्हतं. तिचा नवरा एक सिव्हिल इंजिनियर, बिल्डर डेव्हलपर होता. त्यानेच कंट्रक्ट केलेल्या अपार्टमेंटमध्ये 4थ्या मजल्यावर हे कुटुंब राहायचं. ती उठायच्या आधी नवरा उठून बाथरूम चेक करून तिला उठवायचा. फ्रेश होऊन आली की मग चहा नाश्ता बनवत असे. मुलाची शाळेची तयारी ती करत असे. स्वयंपाक ती करत होती. मुलगा रिक्षाने शाळेत गेला की सगळं आवरून नवरा दाराला बाहेर कुलूप लावून जाई. एक छोट्याशा खिडकीतून कोण आलं गेलं तर ती संवाद साधायची. अपार्टमेंटमधली सगळी त्यांना लागेल ती मदत करत. तशी आंधळी म्हणून कधी घरातच आयुष्य तिला घालवावं लागत नव्हतं. लग्नासारख्या सगळ्या समारंभ प्रसंगात हॉटेलिंग, टॉकीज काहीही तिच्या आंधळेपणानं बंद झालं नव्हतं. नवरा ऑफिस घर करून व्यवसाय सांभाळत होता. मुलगा पण शाळा क्लास घर करून साथ देत होता. शिक्षणात पण व्यवस्थित होता. शाळा संपवून मुलगा पण BE सिव्हिल झाला. आता वडील जास्त वेळ घरात राहू लागले. मुलगा ऑफिस बघू लागला. हिचं सगळं छान रुटीन चालू होतं. मुलाच्या लग्नाचं बघू लागले. पण आईच्या आंधळेपणाची तिथं आडकाठी होऊ लागली. नाही नाही म्हणत एक स्थळ तयार झालं. सून आली. लग्न दिमाखात झालं. सून पण कमावणारी मिळाली. काही दिवसांनी अंगवळणी पडल्यावर ती पण अधूनमधून सासूची काठी झाली. चौघांचे कुटुंब झोकात जगत होतं. एक आदर्श म्हणून सारे या कुटुंबाकडे बघत होते. हिच्या जीवनात येणारे सगळे आनंद येत होते. आंधळेपणामुळे काही जगायचं हिचं थांबलं नव्हतं. एके दिवशी सुनेच्या माहेरचा एक पाहुणा बायकोला घेऊन आला. विघ्न संतोषी जातीतली ही दोघं नवरा बायको होती. सुनेच्या आई वडिलांनी तोंड भरून केलेलं कौतुक ऐकून आले होते काडी घालायला. एकूण सगळं परिवाराचं आनंदी वातावरण बघून गप्पांच्या ओघात सुनेला किती मन मारून जगावं लागतंय हा विषय बोलायला लागले. मग हळूहळू काही उणिवा, त्रुटी दाखवून देत त्यांनी सरळ सरळ मुलाला वेगळं करा बोलून गेले. पाहुण्याच्या बोलण्यात आई वडीलच नव्हे तर मुलगा सून पण अवाक झाले. त्यांची निस्तब्धता पाहून पाहुणा पाहुणी घाव बरोबर वर्मी बसलाय म्हणून पुढे सरसावले. जवळचाच फ्लॅट घ्या म्हणजे
परकेपणा राहणार नाही वगैरे प्रभावी तोडगे सांगू लागले. ती बिचारी ऐकूनच कधी नव्हे ती मनातून कोसळली होती. असा काही पर्याय सुचवला जाईल तिला मनात सुद्धा कधी शिवला नव्हता. पडलेले सासू सासऱ्यांचे चेहरे बघून सुनेला मुलाला जास्त सखोल सेपरेट राहण्याचे पर्याय फायदे सुनवायला लागले. नवरा तर काळा ठिक्कर पडला. तिच्या डोळ्यातलं पाणी आलेलं त्याला जाणवलं. तिला जवळ घेऊन तिच्या पाठीवरून हात फिरवू लागला. आपल्या बायकोच्या ह्या असल्या पाहुण्याची त्याला शरम घृणा वाटू लागली. विचित्र नजरेने बायकोकडे घृणास्पद नजरेने बघू लागला. शेवटी न राहून सुनेला बोलणं भाग पडलं. असं काही एक होणार नाहीये. आई बाबांना सोडून आम्ही दोघं कधीच जाणार नाहीये. कारण जन्मताच आंधळ्या असलेल्या माझ्या नवऱ्याला आईने स्वतःचे डोळे देऊन आयुष्य दिलंय. या कथेचे लेखक आहेत मिलिंद चिटणीस. ही कथा तुम्हालाही आवडली असल्यास नक्की लाईक करा, शेअर करा आणि तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.